शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा देणारी बातमी आली आहे। आता जर पाहायला गेलं तर पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी अनुदान आणि नुकसान भरपाई संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। पहिले शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी। राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार नुकसान भरपाईचे पैसे निधी वितरित करण्यास राज्य सरकारची मंजुरी। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे। आता 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत। एकंदरीत जर जिल्ह्यांची यादी जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा पात्र आहे तो आहे अमरावती, त्यानंतर अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सांगली, सातारा, पुणे, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। यामध्ये नागपूर विभागासाठी सर्वाधिक 187 कोटी 29,96,000 रुपये, तर पुणे विभागासाठी 16 कोटी 56,82,000 रुपये आणि त्याचबरोबर अमरावती विभागासाठी 33 कोटी 20,35,000 रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानुसार आता 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत। व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर बातमी पाहणार आहोत। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। कापूस सोयाबीनच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान। ई-केवायसी केली तरच मिळणार अनुदानाचा लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम ही जमा होणार आहे। मात्र त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे। ई-केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे। मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे। 1 ऑक्टोबर पासून दुधाला प्रति लिटर मिळणार वाढीव दर। राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूध अनुदान वाढीचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयानुसार दूध उत्पादकांना आता गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 7 रुपयांचे अनुदान मिळणार आहे। हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन घेतल्यास कारवाई। बाजार समितीचा इशारा। 4,892 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव। आता जर पाहायला गेलं तर शासनाने सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत ठरवून दिली आहे। या किमतीपेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। 5 ऑक्टोबर रोजी जमा होणार पीएम किसान योजनेचा आगामी 18वा हप्ता। आता जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 18व्या हप्त्याचे पैसे 5 ऑक्टोबर 2024 रोजी जमा करण्यात येणार आहेत। पीएम किसानच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आलेली आहे। यापूर्वी जून 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17व्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले होते। त्यानंतर आता 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 5 ऑक्टोबर रोजी जमा होणार आहे। शेतकऱ्यांना पीक विम्यासह नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळवून देणार। पीक विमा आढावा बैठकीमध्ये मंत्री संजय बनसोडे यांचे प्रतिपादन। एकंदरीत जर पाहायला गेलं तर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आपले महायुतीचे सरकार खंबीरपणे उभे आहे। शेतकऱ्यांना वीज, विहिरी, मागेल त्याला शेततळे व गोठे यासह पोखरा व अन्य योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून मागील काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावरती झाले आहे। त्याचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विम्यासह नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे। कापसाला बोंडअळी तर येलो मोजॅकने घेरले सोयाबीन। शेतकरी सापडले संकटात। उत्पादनामध्ये घट होण्याची वर्तवण्यात येत आहे शक्यता। सध्या जर पाहायला गेलं तर यंदा पावसाचे दमदार आगमन झाल्याने शेतकरी आनंदी झाला, परंतु अनेक ठिकाणी पावसाच्या संततधारेमुळे पिकांवर रोगराई पसरलेली असून ढगाळ वातावरण व दमट हवामानामुळे पिकांवरील कीटक व अळ्यांमध्ये वाढ झाली। कापसाला बोंडअळी तर सोयाबीन पिकावर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। त्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडल्याचे पाहायला मिळत आहे। यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये समितीचा निर्णय। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या 15 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कारवाई करावी अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत।
केवायसी अभावी 19 लाख शेतकऱ्यांची मदत वाटप थांबले. शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान. केवायसी केली तरच मिळणार मदत. सध्या जर पाहायला गेलं तर राज्यात गेल्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीनचे पीक घेणाऱ्या 19 लाख शेतकऱ्यांची केवळ केवायसी झाली नसल्याने मदत मिळालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे. ई केवायसी केली तरच या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. फळ पीक विमा परताव्यापोटी शासनाकडून निधीचे वितरण. शेतकऱ्यांना दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर आता फळ पीक विमा परताव्यापोटी शासनाकडून निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फळ पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर ओसरणार. हवामान खात्याचा अंदाज. एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर राज्यामध्ये सुरू असलेल्या पावसाचा जोर आजपासून निवळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये विजांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 814 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई. आंबिया बहार 2023-24 मधील नुकसानग्रस्तांना दिलासा. आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. आंबिया बहार 2023-24 मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. राज्यातील 1,16,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 814 कोटी रुपयांची रक्कम ही जमा होणार आहे. अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयातून कृषी संचालक यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला प्रति क्विंटल 4,300 रुपयांचा भाव. लागवडीचा खर्चही वसूल होईना. शेतकरी आर्थिक संकटामध्ये. सध्या जर पाहायला गेलं तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. सोने प्रति तोळा 76,000 रुपयांच्या वर पोहोचलेले आहेत. मात्र शेतकऱ्यांचे पिवळे सोने मानल्या जाणाऱ्या सोयाबीनला कोडीमोल भाव मिळत आहे. केवळ 4,300 रुपये प्रति क्विंटल दराने बाजारामध्ये सोयाबीन विकले जात आहे. त्यामध्ये उत्पादनामध्ये घट झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याचे सध्या चित्र आहे. एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची लाडक्या बहिणींना ग्वाही. शिर्डी येथे महिला मेळावा संपन्न. सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित 60 लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकही भगिनीला दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी 13 कोटी रुपयांची मदत जाहीर. शेतकऱ्यांना दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांमध्ये झालेल्या अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. याकरिता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 13 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता लवकरच मदत मिळणार आहे. व शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. दूध उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये येऊ नये म्हणून दुधाला वाढीव अनुदान. राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील दूध उत्पादकांना 5 रुपयांऐवजी 7 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. वांग्याच्या दरासंदर्भातील बातमी. वांग्याला मिळाला जास्तीत जास्त 3,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. आता जर पाहायला गेलं तर पुणे येथे बाजार समितीमध्ये वांग्याची 390 क्विंटलची आवक झाली होती. तर वांग्याला कमीत कमी दर 1,000 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 3,000 रुपयांचा आणि सरासरी दर 2,000 रुपयांचा मिळाला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची बातमी आले की ती तात्काळ तुम्हाला कळवू. त्यासाठी तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा. आणि दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.